सोलापुरात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी अमर पाटील यांची निवड। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज, तर अमर पाटलांचा विश्वास। सिंधुदुर्गमधील महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला पालकमंत्री नितेश राणेंची भेट। कामकाजात सुधारणा करण्याची सूचना। कराड तालुक्यातील जखीणवाडीचे माजी सरपंच नरेंद्र पाटलांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमधून भाजपात पक्षप्रवेश। अहिल्याबाई होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्त जळगावात महिला मॅरेथॉनचं आयोजन। मंत्री गिरीश महाजनांनी दाखवला हिरवा झेंडा। पैठण शहरात कामाची आढावा बैठक पार। आमदार विलास भुमरेंची उपस्थिती। पावसाळ्यात नागरिकांना कुठलीही अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी, तहसीलदार मुख्याधिकाऱ्यांना आदेश। वाशिम जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी QR कोड अटेंडन्स प्रणाली लागू होणार। मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसीय कार्यालयीन कामकाज सुधारणा मोहिमेअंतर्गत एक अभिनव प्रयोग। सरकारी कर्मचारी ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी। 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी। 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल। आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी। बीड जिल्ह्यातील पोलिसांची तडकाफडकी बदली प्रकरण। पोलिसांच्या बदल्या निकालाधीन राहतील। मॅटचा आदेश। 10 जून रोजी होणार पुढील सुनावणी। यवतमाळ पोलिसांच्या वतीनं राबवण्यात आलेल्या ऑपरेशन प्रस्थानचं पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून कौतुक। मुली आणि महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासोबत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑपरेशन महत्त्वाचं। मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेतील कर्मचाऱ्यांची अद्याप नियुक्ती नाही तर वेतन देखील नाही, हा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा राज्यभर बेमुदत उपोषणाचा। मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना कर्मचारी संघटनेचे प्रमुख तुकाराम बाबा महाराजांचा इशारा। यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रलंबित 50हून अधिक तक्रारींच्या तक्रारदार आणि निवेदनकर्त्यांशी साधला संवाद। प्रलंबित तक्रारींवर तातडीनं कारवाई करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। नुकत्याच पडलेल्या पावसाचा फटका भिवंडी शहरालाही बसलाय। त्या पार्श्वभूमीवर भिवंडीचे आयुक्त अनमोल सागर यांनी भिवंडीत पाणी साचणाऱ्या भागांची पाहणी करत पाणी साचू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या। यवतमाळच्या दिग्रस इथे वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी शिवसेनेनं संबंधित अधिकाऱ्यांना घेरलं। विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं नागरिकांना अडचणी। बुलढाण्यात मलकापूर पालिकेच्या कामकाजाचा MIM कडून निषेध। पारपेट परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य, मात्र पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। यवतमाळमधील जलजीवन मिशन योजनेची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। चांगलं काम करणाऱ्या कंत्राटदारांची देयकं आधी देण्याच्या सूचना। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑफरोह संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन। अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन। रायगडमधील महसूल विभागातील 177 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशन पद्धतीने बदल्या। महसूल विभागात पहिल्यांदाच हा प्रयोग राबवण्यात आलाय। पुणे शहर आणि हवेली तहसील कार्यालयावर उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी रुग्ण हक्क परिषदेचं जागरण गोंधळ आंदोलन। उत्पन्नाचे दाखले देण्यात तहसील कार्यालय जाणून बुजून दिरंगाई करत असल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा योजनेच्या कामाला वेग। लवकरच पाणी पुरवठा सुरू होईल, आयुक्त गावडेंचं स्पष्टीकरण। अहिल्यानगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केलाय। पोलीस बंदोबस्तात JCBनं अनधिकृत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या लाचखोरी प्रकरणी तपासासाठी 2 सदस्यीय समितीची नियुक्ती। खिरोळकर यांच्या कार्यकाळातील शासकीय जमिनीची सर्वच प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात। वसई विरार पालिकेतील 36 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रभागनिहाय बदल्या। नगररचना उपसंचालक YS रेड्डी यांच्यावरील ईडी कारवाईनंतर बदल।
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांची देहू देवस्थान ट्रस्ट सोबत संयुक्त आढावा बैठक। दिंडीतील वारकऱ्यांची सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने विविध मागण्यांवर बैठकीत चर्चा। छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठ्यात कुठलीही हयगय चालणार नाही, कामे पूर्ण झालेल्या टाक्या त्वरित सुरू करा, कॅबिनेट मंत्री अतुल सावेंचे निर्देश। मुंबई महापालिकेची मालमत्ता करवाढ वादात पालिकेकडून सरासरी 15.89% करवाढ, कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन कराची पुनर्रचना केल्याचा पालिकेचा दावा, तर सुमारे 10 वर्षांनंतर करवाढ असलेली देयके जारी केल्याने नागरिकांमध्ये मात्र नाराजी। परभणीच्या पूर्णा तालुक्यात अतिक्रमण विरोधी मोहीम खोळंबली, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोहिमेकडे पाठ फिरवल्यानं अतिक्रमण विरोधी पथकाचा काढता पाय। नागपूरचे पालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरींनी शहरातील नाल्याची केली पाहणी, रेल्वेची परवानगी घेऊन रेल्वे परिसरातील नाल्याची सफाई करण्याचे निर्देश। देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, भारतात 1200 पेक्षा जास्त सक्रिय कोरोना रुग्ण, तर महाराष्ट्रात कोरोनाचे 154 सक्रिय रुग्ण, कर्नाटकमध्ये 42 नवीन कोरोना बाधितांची नोंद। अमरावती शहरात कोरोनाचा शिरकाव, 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण, कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ। सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, आषाढी यात्रेच्या तोंडावर अकलूज आणि माळीनगरमध्ये 2 संशयित कोरोना रुग्ण, सतर्क राहण्याचं आणि काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। भिवंडीत महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून कर्करोग तपासणी, 30 वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुषांची तपासणी। कोल्हापूर मनपाकडून शहरात 4830 नागरिकांची आरोग्य तपासणी, परिसरात दूषित पाण्यामुळे आजारांमध्ये वाढ, पालिकेकडून नागरिकांची कावीळ डेंग्यू आजारासाठी तपासणी। छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयाचं विस्तारीकरण, रुग्णालयात 100 वरून 300 खाट, तर रुग्णालयाच्या नातेवाईकांची रक्तासाठी पायपीट। 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू, प्रवेशाच्या चौथ्या दिवशी राज्यात 1,51,000 विद्यार्थ्यांची नोंदणी। छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीतील 84 जिल्हा परिषद शाळांचा वीज पुरवठा खंडित, विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित, तर पालकांचा मात्र संताप। जालन्यात परतूर इथे अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महिला सन्मान सोहळा संपन्न, सोहळ्यात 121 महिलांना पुरस्कारांचं वितरण। बुलढाणा जिल्ह्याच्या पातुडी गावात विविध कार्यक्रमाचं आयोजन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या विहिरीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी, जयंतीनिमित्त रॅलीचं आयोजन, तर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जळगाव ते अहिल्यानगर जागर यात्रेचं आयोजन, यात्रेत सुमारे 300 वाहनांचा समावेश, तर मंत्री गिरीश महाजन या यात्रेतील रथाचे सारथी। गांधी मैदान परिसरातील चॅनेलमध्ये साठलेला हजारो प्लास्टिक बाटल्यांचा कचरा काढला, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चॅनेलची सफाई। बीडीडी रहिवाशांना लवकरच मिळणार घराचा ताबा, श्रावण महिन्यापूर्वी घराच्या चाव्या देण्याचं म्हाडाचं नियोजन, बीडीडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मनोरा उभा, पालकमंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी। लवकरच मुंबई पोलिसांना डिजिटल ओळखपत्र मिळणार, अंदाजे 4 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता, गृह खात्याचा अंदाज। मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशानं बेस्ट उपक्रमाकडून 30 बस मार्गांमध्ये बदल, 1 जूनपासून बदल होणार लागू। वाशिम शहरात परवाना नसलेल्या आणि ट्रिपल सीट वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांची कडक कारवाई, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई। जिंतूर येलदरी मार्गावर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत, या महामार्गावर मोठ्या प्रमाणात त्यामुळे वाहतूक कोंडी होतीये। अकोल्यातील बोरगाव वैराळे ते हातरुण रस्त्याची दुरावस्था, मार्गावरून बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल, तर रस्ता दुरुस्तीसाठी विद्यार्थी आणि गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन।
गेल्या वर्षीच्या देशातील थेट परकीय गुंतवणुकीतील 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रातून, राज्यातून 1.5 लाख कोटींची थेट परकीय गुंतवणूक, तर मराठवाड्यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरमधून 671 कोटींची गुंतवणूक. मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई, मराठवाड्यातील 370 गावात 573 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. पावसाच्या हजेरीनंतरही टँकरग्रस्त गावांना दिलासा नाहीच. चंद्रपूर शहरातील रामाळा तलावात माशांचा मृत्यू, तलावात मोठ्या प्रमाणावर सांडपाण्याच्या प्रवाहामुळे पाणी दूषित. रामाळा तलावाच्या संरक्षणासाठी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा त्वरित उभारण्याची मागणी. पालघरमध्ये माहीम टोकराळे परिसरात प्रस्तावित रिलायन्स टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि पार्क विरोधात उद्या जनआंदोलन. टेक्स्टाईल पार्कला स्थानिकांचा विरोध. कराडमध्ये विजेची थकबाकी, मसूर ग्रामीण सेक्शनमध्ये थकबाकी शून्य. इन्चार्ज सुषमा पाटील यांच्याकडून नितीन मांढरे, अनिकेत गायकवाड, शरद खोतांना गुणगौरव पुरस्कार सन्मान. सांगलीच्या आटपाडीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासनाकडून पुन्हा हटवण्यात आलाय. चोख पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला, तर कारवाईला आंबेडकर अनुयायांचा विरोध. मोहल्ल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने केलं रक्तदान आणि कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करून दिला चांगला संदेश. सांगलीच्या पडवळवाडी इथे विवाह सोहळा पार पडला. जेजे रुग्णालयात 40 दिवसात 30 रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय भंडारवार यांची माहिती. ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक. बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील अविनाश साबळेची ऐतिहासिक कामगिरी. कुटुंबियांसोबत गावात आनंदोत्सव. नागपुरातील महाजनवाडी भागातील जयस्वाल नगर भागातील पंकज कुवरेंच्या घरातील बेडवर आढळला कोब्रा नाग. सर्पमित्राच्या मदतीनं कोब्रा नागाला पकडण्यात यश. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात 2 रानटी हत्तींचा प्रवेश. रानटी हत्तीच्या शिरकावामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तर हत्तींनी शिवणी वनपरिक्षेत्रातील कुकडहेटी बीटातील जंगलात प्रवेश केल्याची वनविभागाची माहिती. वाशिममध्ये तुरीच्या दरात घसरण. तुरीचा हमीभाव 8,000 रुपये ठेवण्यात आलाय, तर तुरीच्या दरात तब्बल 500 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत. बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणी करावी. जिल्हा प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलढाण्यात फळबाग लागवड योजनांचा लाभ घेण्याचं जिल्हा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी जिल्ह्यातील हवामान आणि माती फळबाग लागवडीसाठी उपयुक्त. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग. खत घेण्यासाठी बळीराजाची लगबग. बियाणांमध्ये भरमसाठ वाढ असल्यानं शेतकरी चिंतेत, तर खताचे दर नियंत्रण ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा. जिल्हा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. नवी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा एपीएमसी बाजारातील भाजीपाल्याला फटका. एपीएमसी बाजारात टोमॅटोची आवक घटली, परिणामी दरात वाढ. टोमॅटोचे दर सध्या 30 ते 40 रुपयांवर. हिंगोली जिल्ह्यात पावसाने घेतली उघडीप. खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज. शेती मशागतीच्या कामांना वेग. वाशिममध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन. शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचं प्रशिक्षण. शेतकऱ्यांना सेंद्रिय घटकांचा उपयोग करून कमी खर्चात दर्जेदार निविष्ठा तयार करण्याचं प्रशिक्षण. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता. कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट. मुंबई, ठाणे जिल्ह्यांना येलो, तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. सिंधुदुर्गातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. कोकणात पावसाचा जोर कमी. ग्रामीण भागात शेतीच्या कामांना वेग. पारंपरिक गीत गात शेतात पेरणीच्या कामाला सुरुवात. रत्नागिरीमधील लांजा तालुक्यात पावसाचा धुमाकूळ. अतिवृष्टीमुळे घरं आणि गोठ्याचं नुकसान. तहसील कार्यालयाकडून पंचनामे पूर्ण. वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात. शेतकऱ्यांकडून पेरणी सुरू. यंदाचा हंगाम हळद उत्पादकांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता.
सातारा परिसरातील लोणंद बाजार परिसरात पावसामुळे चिखल, थेट फटका बाजारातील व्यवहाराला. आठवडी बाजारात चिखल झाल्यामुळे विक्रेते आणि ग्राहक त्रस्त. सांगलीमधील राजवाडी तलाव ओव्हरफ्लो, तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, विलोभनीय दृश्याची पर्यटकांना भुरळ. जालन्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर दुसरीकडे शेतकरी मात्र हैराण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे विहीर खचली, विहीर खचल्याचा व्हिडिओ समोर. जोरदार पावसामुळे यवतमाळमधील भुईमुग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी मात्र हवालदिल. बीड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे बीडकरांचा पाण्याचा प्रश्न आता मिटलाय. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, उन्हाळी तीळ, भुईमुग, मूग, पपई पिकांवर मोठा परिणाम, नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. जालन्यात मुसळधार पावसामुळे कांद्याचं नुकसान, शेतकऱ्यांच्या संकटात मात्र वाढ. परभणी लगतची कोरडी पडलेली दुधना नदी मे महिन्यातच पावसामुळे प्रवाहित. वाशिम जिल्ह्यात पावसाचा भाजीपाला पिकाला मोठा फटका, चवळी पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, चवळीला चांगला दर मिळत असताना पिकाला रोग लागल्याने शेतकऱ्याचं नुकसान. वाशिमच्या रिसोड शहरात तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत वारंवार संबंध ठेवत गर्भपात केल्याची घटना. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून आरोपी अझीम खानला अटक. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर अकोला पोलिसांची कडक कारवाई, एका दिवसात 95 जणांवर कारवाई. नागपुरात कारमधून 60 लाख रुपयांची रोकड जप्त, नागपूर भोपाळ महामार्गावरील तपासणी दरम्यान कारवाई, 4 जण ताब्यात, तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भंडाऱ्यात वाळूची तस्करी करणाऱ्या 7 ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी शहापूर रस्त्यावर ही कारवाई केली आहे. भंडाऱ्यातील जवाहर नगर पोलिसांनी लूटमार करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे. पिंपरी फाटा इथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात मित्रानेच केली मित्राची हत्या, आईसोबत संबंध असल्याच्या संशयावरून हत्या, आरोपीला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी. नाशिकमध्ये मुलाची चाकूने वार करून हत्या प्रकरणी 4 संशयितांना पोलिसांकडून अटक, पैशावरून वाद घालत 4घांकडून मुलाची हत्या. नाशिकमध्ये लग्नाच्या महिनाभरातच विवाहितेची आत्महत्या, सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याचा मृत विवाहितेच्या आईचा आरोप, तर संशयित पतीसह सासूला देखील अटक. छत्रपती संभाजीनगरात सायबर चोरट्यांचा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर डोळा, महाविद्यालयाचं नाव आणि UDISC संकेतांक वापरून 7 बोगस विद्यार्थ्यांनी घेतला शिष्यवृत्तीचा लाभ, सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. मीरा भाईंदरमध्ये सोनाराच्या दुकानातून सोनसाखळी चोरणाऱ्या 2 जणांना अटक, आरोपींना पोलिसांकडून अटक. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 11 गोवंशांची पोलिसांकडून सुटका, एका आरोपीवर गुन्हा दाखल, तर बोलेरो वाहन जप्त. नागपूर महानगरपालिकेनं लावलेलं बेंच चोरीला, नागपूरच्या RTPS माटे चौकातील घटना, संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद. चंद्रपुरात भद्रावती तालुक्यात तिरवंजा शिवारात कोंबड बाजारावर धाड टाकून 8 जणांना अटक, 4,60,000चा मुद्देमाल देखील जप्त. प्रतिबंधित सिगरेटची अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या विदेशी सिगारेटचे सुमारे 1,49,000 रुपये किमतीचे बॉक्स सापडले. भंडाऱ्यात भीषण अपघात, खरबी नाक्याजवळ टिप्पर आणि ST बसचा अपघात, 30 प्रवासी जखमी तर 1 जण गंभीर जखमी. वर्ध्यात कापसी वाळू घाटातून अवैध वाळू उपसा सुरू, पोलिसांकडून छापा टाकून तब्बल 30,10,000 रुपयांचा वाळू साठा जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको N12 परिसरात वेगवान कारची स्कूटीला धडक लागून भीषण अपघात, स्कूटी खांबाला जाऊन धडकल्याने पेट घेतला, तर स्कूटी चालक गंभीर जखमी, 4 चाकी वाहक मात्र फरार.
अकोल्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंट आणि कर्मचाऱ्यामध्ये मारहाण. कामकाज करण्याच्या कारणावरून वादाचं रूपांतर मारहाणीत. नांदेडच्या मुदखेड रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर ट्रॅक्टर उलटला. रुळावर रेल्वे न आल्याने अनर्थ टळला. मात्र रुळावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य घेऊन आलेला ट्रॅक्टर उलटला. अकोल्यात पेन्शनपुरा परिसरात एका घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. 30 वर्षीय तरुणाचा 5 ते 6 दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचं समोर. तरुणाच्या काकाला चौकशीसाठी ताब्यात. अकोल्यातील अक्कोट शहरात अंजनगाव रोडवरून चालणाऱ्या व्यक्तीला मागून ट्रकची धडक. अपघातात व्यक्तीचा मृत्यू तर अपघात करून ट्रक चालक पसार. अक्कोट पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.